काय म्हणते? आज पुन्हा कुठे खेळूया आपण? ट्रेनमध्ये? आज आपण रिटर्न जाणार ना? ट्रेनमध्ये खेळूया. बरं, काल काय काय मजा केली सांग सगळ्यांना. रात्री हो ना. पण तू सगळ्यांना शेअर केलं की नाही? तुला गिफ्ट मिळालं ते, हो ना? खाऊ होता ना तो, तू सर्वांना शेअर केला, हो ना? काय चाललंय तुझं? आता व्यवस्थित खायला लावा. आधी खात नव्हतं ना? हा, आधी खात नव्हतं म्हणजे आता व्यवस्थित खायला लावा, माणसासारखं खायला लावलास. हाय, हॅलो, नमस्कार. कसं तुम्ही सर्व मजेत ना? तर मी सोनिया तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलच्या छान खास असे एका नवीन व्हिडिओमध्ये. आपण आज आहोत कोकणात, जसं तुम्हाला माहिती आहे. आणि हा तिसरा दिवस आहे, म्हणजे तसं तर हा चौथा दिवस आहे. पण व्हिडिओ येतात त्याचा, कारण व्हिडिओ शूट मी एक दिवस केला नाही, जसं की तुम्हाला म्हटलं की एक दिवस तिथल्या तिथेच आम्ही केलेला, त्यामुळे तो व्हिडिओ मी नाही शूट केला. तर हा व्हिडिओचा तिसरा दिवस आहे आणि मस्त सुरुवात झालेली आहे दिवसाला. कारण जसं मी म्हटलं, रात्री आम्ही पूजाच्या घरी होतो स्टेला, आणि आता पण पूजाकडेच आहोत. तर सगळ्यांचं आवरावरी सुरू आहे. आणि आज संडे आहे, तर इथे आपल्याला बाजारात जायचं आहे. आणि इथली बाजारपेठ फक्त ना 1:30 वाजेपर्यंतच असते. तर आता आवरावरी सुरू आहे आणि घाई सुरू आहे, कारण ऑलरेडी 11 वाजून गेलेत. तर पटापट आता आम्ही ना ते म्हणजे आवरून घेतो. आणि ब्रेकफास्ट तर झाला आहे, ऑलमोस्ट सर्वांनी ब्रेकफास्ट करून घेतला. फ्रेश होऊन पहिला ब्रेकफास्ट सर्वांनी केला. आणि आता झाल्यानंतर मग आम्ही मुलांना इथेच ठेवणार आणि मग आम्ही बाजारात जाऊन येणार. बाजार वगैरे म्हणजे जे काही इथलं कोकणातलं काही खास गोष्टी आहेत तर त्या घ्यायच्या आहेत. तर ते घेतल्यानंतर मग आपण पुन्हा घरी येणार आणि मग तिथून मग आपण जाणार आहोत स्वामींच्या मठात. तर आज खूप छान डे असणार आहे, कारण आपण स्वामींच्या मठात जाणार आहोत. आणि तिथून मग थोडाफार इथलं काही जर बघायचं असेल तर त्या गोष्टी बघू. आणि त्यानंतर मग आज रात्री आपली ट्रेन आहे आणि मग आपण पुन्हा मुंबईकडे. तर असं एकंदरीत. आणि आज जास्त ना धावपळ नाही करणार, म्हणजे जितकं रिलॅक्स होता येईल तितकं, कारण की ऑलरेडी 3-4 दिवस खूप धावपळ झालेली आहे. त्यात थोडंसं रिलॅक्स होऊया म्हटलं. तर चला, आज माझ्या मैत्रिणी आहेत. नेहमी तुम्ही स्वीडनच्या मैत्रिणी माझ्या पाहता, आणि आज माझ्या इथल्या मुंबईतल्या मैत्रिणी आहेत सगळ्या, त्यांच्यासोबत मी व्हिडिओ काढते. तर खूप भारी वाटतं आहे मला. नेहमी मी एकटीच असते सुरुवातीला, पण आज मैत्रिणी पण आहेत. कसं वाटतं तुम्हाला सर्वांना? एकदम मस्त मस्त मस्त, छान 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 छान. ऍक्च्युली आल्यापासून आम्ही फक्त फिश खातोय, म्हणजे 4 दिवस सी फूड ओनली सी. हा, फक्त फिश खातोय, म्हणजे दुपारी रात्री फक्त तेच चालू आहे. आणि अक्षरशः आता असं झालं की आता महिना काय 2-4 महिना मला फिश नकोच. पण तरी देखील आज आम्ही क्रॅब खाण्याचा विचार, पण मठात जाऊन मंदिरात वगैरे जाऊन आल्यानंतरचा आमचा प्लॅन आहे. त्याच्या आधी आम्ही काही नाही खाणार. तर बघूया, चला. जसं काही आता आम्ही म्हणजे जसं आम्ही काय काय करणार आहोत हे सारं मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर इथे तेजल मगाशी व्हिडिओमध्ये नव्हती. तेजल आतमध्ये तिची छोटी बेबी आहे, तिला आवरत होती. तर तेजल, कसं वाटतं तुला? मस्त वाटतं. कसं वाटतं ना कोकणात? थंड एकदम. आणि बऱ्याच दिवसांनी म्हणजे दरवर्षी आमचा जो ग्रुप आहे त्याचा ट्रिप प्लॅन असतो. पण दरवर्षी मी नसते, म्हणजे कधी काहीतरी प्रॉब्लेम्स असतात. पण ह्या वर्षी ठरवून आम्ही ही ट्रिप प्लॅन केलेली आहे. तर मी पण होते सोबत. आज भारी वाटतं ना? परत आपण असंच. हो, नेक्स्ट टाईम पण. हां, चला. आता आमचा नेक्स्ट प्लॅन आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं, मार्केटमध्ये. आता मार्केटला जाण्यासाठी निघालोत आम्ही, आणि मुलांना तर घरीच ठेवलं आहे. म्हणजे थोडीफार मुलं घरी आहेत, काही छोटी आहेत, ते आमच्यासोबत आलेले आहेत. तर चला, खूप ऊन झालं आहे भरपूर. आणि आता घाई इतके की 12 वाजलेत आणि 1:30 वाजता तर बंद होणार आहे. तर बघूया किती, एक तास आहे आपल्याकडे, कारण जायलाच आता आपल्याला 20 मिनिटं लागणार आहेत. 1 तासात जितकं काही होईल ना तितकं घेणार आणि पटकन घरी यायचं.
मालवणचा खाऊ घेतलाय स्वीडनला घेऊन जाण्यासाठी, माझ्या घरी, अवधूच्या घरी थोडंफार देण्यासाठी, आणि थोडाफार खाऊ आहे तो फ्रेंड्सना वाटण्यासाठी पण घेतला आहे मी. घेऊन कसं जायचं हा प्रॉब्लेम आहे, हा प्रश्न आहे. लिमिटेड वजन असतं ना. आम्ही ना आलोत, मार्केटमधून आलोत आणि आत्ता आम्ही निघालोत दर्शनाला, म्हणजे स्वामींच्या मठात निघालोत, कारण मुलांना घरीच ठेवलेलं, तर त्यांना पण घेतलं आहे आणि स्वामींच्या मठात जाऊन येतो आणि आल्यानंतर मग लंच वगैरे करू आणि मग निवांत आराम करणार आहोत. मग कुठेच नाही जाणार, कारण संध्याकाळी 8:30ची ट्रेन आहे. आणि इथे ज्ञाना आहे. ज्ञाना, हाय ज्ञाना, हाय कर, हाय. आपण आता स्वामींच्या मठात आलो आहे आणि खूप मोठं आहे, म्हणजे आता आपण एंटर करतो आहे आणि तुम्हाला बॅक कॅमेराने आता पूर्ण मठ दाखवते. इथे एंट्रीला स्वामींची मूर्ती आहे इथे.